फर्स्ट बॉल परफ्यूम बॉल डिलिव्हरी नाकाच्या समोरून चेंडूला काढलं, कानामध्ये फुंकर टाकून चाललाय चेंडू, सांगतोय गिरीश का गाना सुनेगा गया. आणि या ठिकाणी पहिला चेंडू डॉट बॉल येत असताना ऑन स्ट्राईक वरती फलंदाज मारुती आणि परेश. बॉलिंग ट्रॅक वरती मयूरला आपण त्या ठिकाणी पाहतो. यावेळी चांगला फटका परंतु झेलला कॅरी केलं, महत्वाची विकेट. पहिला मोठा धक्का, पहिला मोठा आदरा मिळतोय बॅटिंग करत असताना. खरं हा चेंडू या ठिकाणी नो बॉलचा पंचांचा इशारा येतो या ठिकाणी, परंतु पुन्हा एकदा एक एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्राच्या धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल तो एकूणच 1 या धावसंख्येवरती. पुढील बॉल असेल या ठिकाणी फ्रीटच्या बॉलवरती कितपत धावा जमवल्या जातील हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मयूर तयार आहे. यावेळी चांगला असतो क्रिकेटमधील मादक सौंदर्य. बॉल जाईल 1 टप्प्या अखेर फ्रीटच्या बॉलवरती मारलेला हा दर्जेदार लाजबाब चौकार. बॉल तयार मयूर. यावेळेस बॅक टू द बॉलर, परंतु नाही प्रयास तिथपर्यंत थांबला नाही, परंतु मिडल ऑर्डर क्षेत्र चेंडूच्या खाली आला, त्याने चेंडूला अडवलं आणि धाव मिळेल केवळ 1 आणि एकेरी धाबेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल ते 6 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूमध्ये 6 धावा आतापर्यंत जमवल्यात. संजय नगर टीमच्या अगेन्स्ट केलेत असताना खरबाची वाडी त्या टीमनं. बरं तयार. हा ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा परफ्यूम बॉल डिलिव्हरी नाकाच्या समोरून परफेक्ट चेंडूला काढलं आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. धाव फलक स्थिरावेल ते 6 या धावसंख्येवरती. खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गुणलेखकाची भूमिका या ठिकाणी पार पाडण्यात येते. पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण अनंत पवार सर यांना पाहतोय, त्याचबरोबरीनं स्कोरलेख पंच संजय वाघमारे सर आणि त्यांची स्पर्धा देखील 16 ते 22 या दिनानिमित्त आपण पाहणार आहोत. चीज कामला गावची ती स्पर्धा विभाग प्रमुख चषक पाहणार आहोत आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक त्याने ठेवलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये कोणाला सहभाग घ्यायचा असेल तर संजय वाघमारे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. अशी पहिली स्पर्धा आदिवासी समाजातील मी पाहिन की जी चीज कामला संघाने आयोजित केली आहे, ज्या प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदा बाईक आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत नाईट नजरीमध्ये.
डे मध्ये एक स्पर्धा झाली होती पलसदरीला, जिथे 2 बाईक होत्या आणि आता 3 बाईक होत्या आणि पुन्हा एकदा आपण पाहतो की 2 बाईक असतील पलसदरीला. बाईकची सुरुवात बिलोली टीमने केली होती, परंतु या सीझन मध्ये आपण पाहतो की आता शेवट नाईट रजनीचा गोड करेल तो चिचकामला संघ. बरं तयार. यावेळी चांगला फटका समोरच्या दिशेमध्ये, काय अप्रतिम फटका होता विशाल, अगदी बघण्याजोग. बॉलला पाठवून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. षटकार टोकला फलंदाज हरेशनं. अशोक 11 खरबाची वाडी या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपण या ठिकाणी पाहतो. बोला तयार. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, लाजवाब फटका, बेमिसाल फटका. क्रिकेट मधील मादक सौंदर्य या फटक्यामध्ये दडलं होतं. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमापार षटकार. चांगली बॅटिंग करतोय हरेश मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर आपण विशाल वाघमारे यांचं समालोचन या स्पर्धेमध्ये ऐकलं. खूप चांगले समालोचक देखील ते आहेत, खूप चांगलं करत स्कोरिंग देखील ते या स्पर्धेमध्ये करतात. त्यापेक्षाही पंचांकडे लावून आपली फलंदाज त्या ठिकाणी बाद होईल आणि विशाल वाघमारे यांची प्रशंसा आपण या स्पर्धेमध्ये करत होतो. जितक्या ताकदीचं हे आयोजन आहे, डोंगराची आई चषक 2026 हे दिमागदार देखणं पर्व, त्याच बरोबरीनं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विशाल वाघमारे तितके दमदार बॅट्समन देखील आहेत आणि तेच या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेले. ते आम्हाला अपडेट येतात की फलंदाज या ठिकाणी हरेश बाद होईल. विदाऊट खाता खोलता तो या ठिकाणी बाद होतोय आणि आता दारोमदार असेल ते फलंदाज हरेश आणि त्याच्या सोबतीला आता नवीन फलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नक्कीच अनिल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत. धापलकावरती धावा आहेत ते 19 धाव संख्येवरती धापलक स्थिरावे. लगातारचे 2 आलेले षटकार आपण या षटकामध्ये पाहिलेत, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं, गुड कमबॅक केलं गोलंदाज ज्ञानेश्वर या गोलंदाजानं. बॉलिंग ट्रॅक वरती तो सज्ज असेल. ज्ञानेश्वर हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल, परंतु त्याच बरोबरीनं या ठिकाणी आपण पाहतो की विशाल धाबा येणं गरजेचं असेल जर मॅच जिंकायची असेल तर. यामध्ये स्लो फुलटॉस गॅप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक पोहोचतायत परंतु बॉलला सीमारेषा गाठली आहे. थोडीशी चुकी, क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, चौकार. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या अंती 10 फलकावरती धावा आहेत, त्या 23 धावा.
23 धावा दापलकरते आहेत. 11.50 ची सरासरी या ठिकाणी गाठली आहे. बॅटिंग करत असताना या ठिकाणी अशोक 11 खरबाची वाडी या टीमनं टोक डिझे. आक्रमकता जी दाखवलेली आहे, चांगली फटकेबाजी चौकार त्याने केलेली आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्याने चौकार मारलाय. त्याचबरोबर समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत त्याने षटकार मारलाय. लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत त्याने षटकार मारलाय. परंतु यावेळेस पुन्हा एकदा पहिला चेंडू डॉट बॉल टाकतोय. अगदी सटीक लाईन आलेला आहेत ना गोलंदाज राहुल या गोलंदाजाच्या माध्यमातून होत असताना आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. हरेश ऑन स्ट्राईक वरती आणि राहुल साठी आव्हान असेल हरेशचं. परंतु पहिल्या चेंडूवरती हरेशला बीट करत या ठिकाणी राहुल पहिला चेंडू डॉट बॉल टाकत असताना चांगली गोलंदाजी. आव्हानात्मक टार्गेट या ठिकाणी सेट करावाच लागेल. जर टार्गेट सेट केले नाही तर धावसंख्येचा पाठलाग द्वितीय सत्रामध्ये संजय नगर सहजरित्या करू शकेल. बॉल तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक हरेशच्या बॅट मधून येतोय. हा लाजवाब दिमागदार देखना षटकार सिक्सर. या ठिकाणी षटकार आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचल. तर एकूणच 29 या धावसंख्येवरती पंचांकडे लावून अपील. परंतु पंचाने ती दाट फेटाळली आहे. परंतु मेन पंच सांगतायत पंचांनी या ठिकाणी बोट उंच केला आणि फलंदाज नाही एस साठी आपल्याकडे अल्ट्राइज नाही मित्रा. फलंदाज या ठिकाणी हरेश या चेंडूवरती होईल झेलबाद. फुलटा टॅपिंग क्रिकेट क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट कव्हर होते चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू उचलणार फेकणार तत्पुरी मिळेल 1 धाव आणि एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. 30 धावा दापलकरवरती आपण या ठिकाणी पाहतोय. नेक्स्ट मॅच वदप आणि कलोते रहिती दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तातडीने या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. वदप आणि कलोते रहिती दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण टॉस करण्यासाठी यावं.
यावेळेस परफेक्ट यॉर्कर टाकलं बॅट आणि अगदी पायाच्या मधोमध ऑन साइड मध्ये ड्राईव्ह केलं या चेंडूला. एक धाव कंप्लीट. त्यानंतर दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते. 2 धावीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 32 या धावसंख्येवरती. धावा दाखल आहेत. या ठिकाणी आपण पाहतो कलोते मोकाश आणि त्यांच्या विरोधात. चला यावेळेस कलोते रहिती आणि वदप दोन्ही टीमचे कॅप्टन तातडीने आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. आणि यावेळेस फलंदाज होईल बाद ठोक डीजे. हिरो बाकी तुझे समोर आख झिरो नंबर नवीन तुरच मी. गोम तुझ्या गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. या वसैच्या संख्येवरती 2 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज रणवीरला टॉस या ठिकाणी जिंकलाय. चला उदप टीमचा कॅप्टन. आणि या ठिकाणी जे ड्रॉप झाल्यानंतर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी लाजबाब हा चौकार टॉस करून जिंकलाय वदप या टीमनं. आम्ही आमचे काश मित्र यांना विनंती करू आपण मंचावरती यावं. आपल्याला विनंती असेल काश साहेब आपण मंचावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. ERPL मध्ये कलोती रहिती टीमचे खऱ्या अर्थाने ते पुरस्कर्ते राहिलेत. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मधील खऱ्या अर्थाने आमचे काश मित्र आणि काश साहेब यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. आयोजकांना आम्ही विनंती करू काश साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा. बरीचशी पारितोषिक खऱ्या आपण काश साहेबांनी ERPL मध्ये लावली होती. कॉमेंटेटर अंपायर त्याचबरोबरीनं फिल्डरांसाठी आणि तेच काश साहेब या ठिकाणी आले. त्यांचं आगमन या ठिकाणी झालं आणि त्यांचा सन्मान सगळं काही सुरळीत चालू असताना वेळेपरा मैदानाच्या आतमध्ये जवळच होतं परंतु ते जाणता आलं नाही आणि 2 धावा या चेंडूवरती मिळते. 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल.
ते 46 या धावसंख्येवरती. कास साहेब आपण आलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल माझ्या अंतकरणापासून आपले देखील आभार. बोला तयार. यावर लोअर फुलटॉस आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चुकीच्या एंडला फेकी, वारंवार चुकीच्या एंडला फेकी केली जाते आणि धाव मिळतील एकूणच 2 आणि या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 48. 48 या धावसंख्येवरती येणारे 24 चेंडू आणि 49 धावसंख्येची गरज असलेल्या या मॅच मध्ये ती संजय नगर या टीमला. डीजे
मॅचला या ठिकाणी होती सुरुवात. पहिलाच बॉल दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? उलटा झेल टिपण्याचा प्रयत्न परंतु नाही अनसक्सेस. पहिल्या चेंडूवरती धावा मिळतात एकूणच 2 आणि या 2 धावेच्या संख्येच्या मदतीनं धावफलकाचा श्री गणेशा या ठिकाणी करण्यात आलाय. 2 धावा धावफलकावरती. संजय नगर टीम धावसंख्येचं खातं चांगलं ओपन केलं त्यांनी या मॅच मध्ये. 49 धावसंख्येचा पाठलाग त्यांना या मॅच मध्ये करायचंय. बोला तयार. वेगावरती स्वार होत आज चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकला गोलंदाज मारुती. या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली. तदनंतर डॉट बॉल. 49 धावसंख्येचं करायचं पाठलाग आणि विशाल जर या 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल या मैदानाचा विचार करता तर सुरुवातीपासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. यावेळेस चेंडू हवेमध्ये. झेल होणं थोडंसं कठीण आणि झेल त्या ठिकाणी होतं ड्रॉप. एक धाव मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल संजय नगर या टीमचं. 3 या धावसंख्येवरती अजूनही विजयासाठी 46 धावसंख्येची गरज आहे. तीन धावा फलकावरती या ठिकाणी आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज मारुती या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली. त्यानंतर त्याने डॉट बॉल टाकला आणि पुन्हा एकदा विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. झेल ड्रॉप झाला आणि तिथं आलेले सिंगल धाव. ऑन स्ट्राईक वरती असेल फलंदाज कुणाल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज कुणाल या चेंडूवरती होईल बाद. चार धावा फलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी 45 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी करते मैदानाच्या आतमध्ये मारुती. जबाबदारीचं क्रिकेट तो हाताळतोय. समजदारीचं क्रिकेट तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मारुती सज्ज. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळेल 22च्या स्वरूपामध्ये. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते
5 या धावसंख्येवरती विजयासाठी अजूनही 44 धावसंख्येची गरज आहे. येणारे 18 बॉल 44 धावसंख्येची गरज ती संजय नगर या टीमला. अठरा बॉल आणि 44 या धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज नितीन. नितीनला आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. बोला तयार. यावेळेस डॉट बॉल होईल. दापलक फिरावेल ते 5 या धावसंख्येवरती शेवटच्या 17 बॉल आणि 44 धावसंख्येची गरज आहे. बोला तयार. यावेळेस चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट आणि एकेरी धावेच्या मधून स्कोर कार्ड वरती होईल बदल. 10 फलकावरती धावा आहेत ते एकूणच 6. शेवटच्या आता 16 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 43 या धावसंख्येची. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार असेल. शेवटच्या आता 16 बॉल आणि 43 धावसंख्येची गरज आहे. मॅच एकतर्फी होण्याचे संकेत दाखवतोय. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी समोर टाकलं होतं, लागलं दाखवलं होतं, परंतु चेंडूने उचली घेतली. फलंदाजाला बीट करत हा चेंडू या ठिकाणी चालला. डॉट बॉल. 10 फलक स्थिरावेल ते केवळ आणि केवळ 6 या धावसंख्येवरती विजयासाठी अजूनही शेवटचे निर्णायकारक 15 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती 43 धावसंख्येची. यावेळेस पंचाचा वाईट बॉल. याच्या मध्येनं समीकरण बदलेल. शेवटचे 15 चेंडू आणि 42 धावसंख्येची गरज आहे. चला नडाल टीमचे देवा आपण या ठिकाणी यावं. थोडस पंबल जरूर झालं होतं, परंतु एक धाव या ठिकाणी रोखू शकले नाही. एकेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा पंचाचा वाईट बॉलचा इशारा. वाईटच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते विशाल वाघमारे आम्हाला सांगतात की 9 धावा आहेत ते 10 फलकावरती. यावेळेस दमदार स्कोर. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. बिग 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 हिट. षटकार.
आता गोलंदाज चेंडूच्या खाली झेलला पकडले, कॉटन बॉलची संधी आणि ती संधी प्राप्त केली. फलंदाज बाद हो डीजे. तडमान सीमा करत बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. यामध्ये 7 चेंडू डॉट स्वतःला कमबॅक करत असताना हरीशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली गोलंदाजी. नक्कीच आज आमचा नराल संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. नराल संघाचे जयेश पारधी कॅप्टन या ठिकाणी आलेत, आमचे जवळचे मित्र आहेत. त्यापेक्षा ERPL चे आदिवासी रायगड प्रीमियर लीगचे सदस्य होते ते, आणि त्यांच्या माध्यमातून आदिवासी रायगड प्रीमियर लीग संपन्न होत असताना आपण पाहिलं. ते जयेश पारदे आमचे जवळचे मित्र, त्यापेक्षा आमचे बंधू आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. जयेश, आपलं मनपूर्वक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस सिंगल मिळते, सिंगलच्या मतीनं दापला जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. शेवटच्या आता 8 बॉल 29 धावसंख्येची गरज असेल. आठ बॉल आणि 29 धावसंख्येची गरज. आता डावखुरा त्याच्या फलंदाज चमत्कार या मॅच मध्ये करावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असेल. पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी, चेंडू पडला आणि त्यानंतर इष्टरक्षकाचा भेद आपण या ठिकाणी पाहतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट बॉल 10 फलक 13 बोलतो 20 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 7 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये असेल. संघ एक चांगला संघ यानंतर आपण खेळताना त्यांना जरूर पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. अचानक मोपाड्याचं मैदान या संघानं गाजवलं होतं आणि तो संघ आपण या ठिकाणी पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मध्ये खेळत असताना. वाईट बॉलचा इशारा, वाईटच्या मतीनं समीकरण बदलेल. शेवटच्या आता 7 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा फटका यायला हवं. फटका पसलाय हवेमध्ये, परंतु बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. सिक्सर.
आणि विजयासाठी गरज असेल ती 22 या धावसंख्येची. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज सुनील यावेळेस तयार आहे. यावेळेस टॅपिंग क्रिकेट समोरच्या दिशेमध्ये हा पटका या ठिकाणी खेचलाय. धावा मिळतील एकूणच 1 आणि एकेरी धावेच्या मदतीने समीकरण बदलेल. शेवटच्या आता 5 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 21 धावसंख्येची गरज. आरपीएल मध्ये देखील आपण मॅच पाहतोय. एकीकडे किरण पवार यांचा संघ, त्याच्याच बरोबरीनं विश्वजित ठाकूर यांचा संघ एकमेकाच्या आगे झुंजत असताना परंतु यावेळी डावखोर आता या फलंदाजाचा फटका. बॉल चालला सीमारेषा पलीकडे, सीमा पार, सिक्सर मोक्याच्या क्षणाला दिला. हा दर्जेदार स्टोक, षटकार. आता जो धरून बॅट मारलाय उभा हा शॉट, परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की मारायला राहिला शॉट ना तसा शॉट मारलाय फलंदाज राहुल या फलंदाजाने त्याच्या बॅट मधून आलेला षटकार आपण या ठिकाणी पाहिलाय. शेवटचे 4 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज आहे. अजून एक षटकाराला विशाल वाघमारे सांगतात तर मॅच मध्ये मजा येईल. बोला तयार. यावेळेस सटिक लाईन आल्यानंतर चिडवळ टाकलं. पंचांचा कोणताही इशारा येत नाहीये. अनंता पवार सर सांगतायत की इट इज अ डॉट बॉल आणि या ठिकाणी आपण पाहतोय समीकरण आता बदलेल. शेवटचे 3 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. 3 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल मध्ये आता 3 षटकार मारणं तुम्हाला गरजेचं असेल. 2 चेंडूवरती 2 षटकार 1 चौकार. या मॅच मध्ये विजय संपादित करून घेईल. षटकार आलाय मोक्याच्या क्षणाला फलंदाज राहुलच्या बॅट मधून. राहुल सांगतो ही मॅच अजूनही संपलेली नाही, कारण की ही शर्यत अजूनही आम्ही जिंकलेली नाही. आणि हा षटकार करून टोकला आणि षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल ते 40 या धावसंख्येवरती. शेवटचे आता 2 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. शेवटच्या आता 2 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. बॉल तयार. यावेळेस फटका पसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेलला केलंय कॅरी आणि मोक्याच्या क्षणाला झेलला पकडलं. अन्यथा आमचे यश पारधी थोडस संकट होते. 12th मॅन ते सांगत होते की मॅच जितकी वाटके तितकी सोपी नाही आम्हाला जिंकण्यासाठी, परंतु संजय नगर टीमचा फलंदाज काय खेळला मैदानाच्या आतमध्ये. राहुल त्याने दाखवलं त्याच्यामध्ये असणारी दमकम आणि या ठिकाणी आपण पाहतोय महत्वाची विकेट. फलंदाज राहुल होते या चेंडूवरती बाद. ठोकडीचे उद्धव टीम टॉस जिंकला. काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा. मॅच संपलं लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पहिल्या राऊंडच्या सर्व मॅच आपण 4 षटकांच्या खेळणार आहोत, परंतु तदनंतर दुसऱ्या राऊंडच्या सर्व मॅच या 2 षटकांच्या असतील. या सर्व टीमच्या कॅप्टननं या सूचनेचं पालन तुम्हाला करावंच लागेल, कारण की या मॅच मध्ये आपण पाहतो ना की आयोजक डोंगराची आई चषक 2026 दिमागदार देखणं पर्व विशाल आपण या ठिकाणी पाहतोय. त्यांनी कठोर मेहनत ही स्पर्धा घडवण्यासाठी घेतलेली आहे, परंतु एक संघ जर या स्पर्धेमध्ये येत नसेल, त्यांना फसवत असेल तर ही चुकीची गोष्ट. विशाल आदिवासी समाजाला आम्ही असं समजतो की एकदा दिलेला शब्द त्या शब्दाचं ते पालन करत असतात, कधीही त्या शब्दाचं उल्लंघन ते करत नाही. परंतु या मॅच मध्ये आम्हाला असं वाटतंय की आदिवासी समाज आता बिघडला की काय, परंतु असं नाही. आम्ही म्हणणार
कारण की काही संघ असे असतील का जे येऊ शकत नाही, परंतु काही संघ प्रामुख्याने सातत्यपूर्वक येत असतात प्रत्येक स्पर्धेमध्ये. परंतु जे संघ येत नाहीत ना त्या संघाला पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही चान्स दिला नाही पाहिजे. विशाल, हे माझं म्हणण्याचा उद्देश आहे. संपूर्ण आदिवासी समाजाला आम्ही यामध्ये सहभागी करणार नाही, परंतु जे संघ आहेत ना जे ऐनवेळी फसवतात, आमच्यामध्ये देखील बरेचसे संघ असतात. आमच्यामध्ये देखील असे बरेचसे संघ असतात, परंतु आम्ही डायरेक्टली पुढे कुठल्याही स्पर्धेमध्ये आमच्या विभागामध्ये त्या संघाला खेळू देत नाही. असे 2-3 संघ आहेत, त्यांचे नाव तुम्हाला मी सांगू शकत नाही. ते संघ आम्ही पूर्णपणे पुढील स्पर्धेमध्ये